भारतीय संघाचा स्टार गोलंदाज आणि कसोटी उपकर्णधार जसप्रीत बुमराहनं त्याचा सहकारी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला मागे टाकलाय। बुमरापूर्वी अश्विन कसोटीत नंबर 1 गोलंदाज होता। आता 881 गुणांसह जसप्रीत बुमराह कसोटीत नंबर 1 गोलंदाज बनलेला आहे। भारतीय क्रिकेट संघानं अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात धडक मारली आहे। दक्षिण आफ्रिका संघासोबत खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं 2 विकेट्स राखून दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला। भारतीय संघ 8 वर्षांनंतर T20 मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे आणि या मालिकेला 6 जुलैपासून सुरुवात होणार आहे, तर 14 जुलैला शेवटचा सामना खेळवला जाणार असल्याची माहिती मिळते आहे। कॅनबेरा येथे वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियानं वेस्ट इंडिजचा 8 गडी राखून पराभव केलाय आणि या विजयासह ऑस्ट्रेलियानं 3 सामन्यांच्या वनडे मालिका 3-0 जिंकलेली आहे। न्यूझीलंड क्रिकेट संघाचा फलंदाज केन विल्यमसन यांनी 31 कसोटी शतक करत इतिहास रचलाय। सर्वाधिक कसोटी शतकांच्या न्यूझीलंड फलंदाजाच्या क्रमवारीत दुसरा असलेल्या रॉस टेलरनं 19 शतकं केली आहेत। पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठा बदल करण्यात आलाय। रमीज राजा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पाकिस्तान बोर्डात खळबळ माजली होती आणि त्यानंतर अध्यक्षपदी सय्यद मोहसिन रजा नक्की यांची निवड करण्यात आली आहे। वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू फॅबियन ॲलन याला दक्षिण आफ्रिकेत बंदुकीच्या धाकावर चोरट्यांनी लुटल्याची घटना उघडकीस आलेली आहे आणि या घटनेत चोरट्यांनी ॲलनचा मोबाईल, बॅग आणि मौल्यवान वस्तू पळवल्याची माहिती मिळते आहे।